हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एका थोर राजाची कहाणी सांगणार आहे. ही कहाणी नसून हा एक खरा-खुरा झालेला राजा आहे, ज्याच्याबद्दल जेव्हा मला समजलं, मी जेव्हा हे सगळं ऐकलं, तेव्हा माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले, काटे आले माझ्या अंगावरती. म्हणून मला वाटलं की ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. बरोबर ओळखलात, छत्रपती संभाजी महाराज. खूप जणांना त्यांच्याबद्दल माहिती आहे, पण कोणाला त्यांच्याबद्दल हे माहिती आहे का, की औरंगजेबाने त्यांच्यावर कसे अन्याय केले, अत्याचार केले. आज मी तुम्हाला त्याच अन्यायाची कहाणी सांगणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावर झाला. हे छत्रपती शिवरायांचे प्रथम पुत्र होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईचे नाव सईबाई होते. सईबाई यांचे हे मोठे सुपुत्र संभाजी राजे त्यांच्या नावाप्रमाणेच अगदी शंभूसारखे होते आणि त्यांची महादेवांवर खूप भक्ती होती. महादेवांना ते खूप मानायचे. आणि तुम्हाला माहिती आहे, संभाजी या नावामध्ये शंभू हे त्यांचं एक नाव होतं, जे की आपल्या शंभू महादेवांचं नाव आहे, म्हणून ते त्या देवाला खूप खूप मानत होते. संभाजी महाराज यांचे जसं बालपण वाढत गेलं, तसतसं त्यांच्या शौर्याच्या गाथा आणखीनच वाढत गेल्या. पण वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी त्यांनी त्यांची आई गमावली. त्यानंतर त्यांचे पालन पोषण त्यांचं सगळं बघण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या आईसाहेब म्हणजेच जिजाबाई यांनी केलं. जिजाईंनी छत्रपती संभाजी महाराजांचे योग्य ते पालन पोषण केले. छत्रपती संभाजी महाराज हे शिवरायांबरोबर एकदा आग्र्याला गेले असताना औरंगजेबाने त्यांना मोठ्या फितुरीने नजरकैदेत ठेवले होते. संभाजी महाराजांचे वय अतिशय कमी होते, पण त्या वयामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये एक शौर्य होते, एक धैर्य होते त्यांच्यामध्ये. त्यांनी औरंगजेबाच्या नजरकैदेतून आपली सुटका करून घेतली आणि ते अज्ञातवासात गेले. आता तुम्ही मला म्हणाल की हे अज्ञातवास म्हणजे काय? अज्ञातवास म्हणजे जर तुम्हाला कोणाला ओळखू यायचं नसेल, म्हणजे आपली ओळख बदलून आपण राहतो, त्याला अज्ञातवास असे म्हणतात. छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांना त्यांचे मंत्री रघुनाथ घोरडे यांच्याजवळ ठेवले. मंत्री रघुनाथ यांच्याजवळ राहत असताना छत्रपती संभाजी महाराज हे एका ब्राह्मण मुलासारखे राहत होते. तुम्हाला माहिती आहे, मी एक ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण समाजामध्ये मुलांवर उपनयन हा संस्कार केला जातो. संभाजी महाराजांवर वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी उपनयन हा संस्कार करण्यात आला. संभाजी महाराज अतिशय एका ब्राह्मणासारख्या मुलाप्रमाणे राहत होते. तसेच त्यांनी संस्कृतचे शिक्षणसुद्धा तिथे घेतले. तिथे त्यांची ओळख कवी कलश यांच्यासोबत झाली. ते कवी कलश हे संभाजी महाराजांचे इतके घट्ट मित्र बनले की कवी कलश यांच्यामुळे संभाजी महाराजांना साहित्यामध्ये आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या भाषा शिकण्याची त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली. सर्वप्रथम त्यांनी संस्कृत ही भाषा शिकली. संस्कृत ही भाषा त्यांना इतकी आवडली की त्यांनी छत्रपती शिवरायांवरती एक ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ संस्कृतमधून लिहिला. त्याचं नाव होतं बुधभूषण. बुधभूषण नावाचा ग्रंथ त्यांनी छत्रपती शिवरायांवरती लिहिला. त्यानंतर त्यांनी आणखीन 2 ग्रंथ लिहिले, ते म्हणजे नखशिकांत आणि नायिका भेद. म्हणजेच इथून आपल्याला दिसतं की संभाजी महाराज जसे शूरवीर होते, तसेच ते साहित्यामध्ये सुद्धा निपुण होते. त्यांना जवळपास 15 भाषा येत होत्या. त्यांना पोर्तुगीज भाषा येत होती. पोर्तुगीजांशी जेव्हा ते तह करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना त्या भाषेचा उपयोग झाला. बघा, छत्रपती संभाजी महाराज इतके हुशार, शूरवीर होते आणि धैर्यवीर होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या म्हणजे जीवनकाळ जर पाहिला आपण, तर अत्यल्प होता. एकदम कमी असा जीवनकाळ होता. पण त्या एका छोट्याशा जीवनकाळामध्ये त्यांनी आपली एवढी कीर्ती ते मागे ठेवून गेले की बस. अज्ञातवासात असताना कवी कलशांबरोबर झालेल्या मैत्रीमुळे ते कवी कलशांना सोडून राहू शकत नव्हते. म्हणून त्यांना आपल्या दरबारामध्ये नियुक्त केलं. कवी कलश हे संभाजी महाराजांसोबत नेहमी राहायचे. कुठेही संभाजी महाराज जर युद्ध करायला जात असतील, कुठेही तह करायला जात असतील आणि कुठेही फेरफटका मारायला जरी जात असतील, तर कवी कलश त्यांच्यासोबत असायचे. कवी कलश हे महाराजांचे अत्यंत निकटवर्तीय मित्र आणि सहकारी होते. कवी कलश एकदा काय झाले, महाराजांना खूप राग आला काही कारणास्तव. तर तो राग फक्त कवी कलश हेच शांत करू शकत होते, हे सगळ्यांना माहिती होतं.
शिवरायांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज आपल्या वडिलांसारखे शूरवीर आणि स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे होते. छत्रपती शिवरायांनी एक मोहीम आरंभली होती की औरंगजेबाने ज्यांना ज्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकार करायला सांगितला आहे त्या लोकांना छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या स्वधर्मामध्ये परत करण्याची मोहीम आखली होती. संभाजी महाराजांनी या मोहिमेमध्ये छत्रपती शिवरायांची साथ दिली. 1680मध्ये छत्रपती शिवरायांचे निधन झाले आणि त्यानंतर संपूर्ण स्वराज्याचा भार संभाजी महाराजांवर आला होता. संभाजी महाराजांनी छत्रपती शिवरायांचे स्वराज्य खूप खूप म्हणजे मेहनतीने जपले, खूप मेहनतीने ते वाढवले आणि त्याचे रक्षण केले स्वराज्याचे. पण एक दिवस असा आला की आपण म्हणतो ना की म्हणजे संभाजी महाराज बाहेरच्या आक्रमणांना तर तोंड देतच होते, पण आपण म्हणतो ना की घरामध्ये सुद्धा फितूर असतात. घरातली रंका बिभीषणामुळेच जळते असं म्हणतात. म्हणजेच घरामध्ये सुद्धा खूप सारे फितूर लोक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवावर उठले होते. त्यातूनच त्यांचा मेहुणा होता जो की मुघलांना फितूर झाला होता. म्हणजे स्वराज्याला फितूर होऊन तो मुघलांशी जाऊन मिळाला होता. तर संभाजी महाराज असेच कवी कलश यांच्याबरोबर संगमेश्वरला जात असताना संगमेश्वरला चाललेत ही माहिती त्यांच्या मेहुण्यांनी मुघल औरंगजेबाला दिली. औरंगजेबाने मोठ्या फितुरीने कवी कलश आणि संभाजी महाराज यांना आपल्या ताब्यात घेतले आणि त्यांना कोठडीत टाकले. 1680 पासून 1689 पर्यंत संभाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्याची मोहीम खूप चांगल्या रीतीने हाताळली आणि ती वाढवली. परंतु 1689 रोजी संगमेश्वर येथे औरंगजेबाने त्यांना मोठ्या फितुरीने पकडले आणि त्यांना कोठडीत टाकले. सर्वप्रथम कवी कलश यांना कोठडीत डांबण्यात आले. संभाजी महाराज आपल्या स्वराज्याशी आणि स्वधर्माशी इतके एकनिष्ठ होते की त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला. औरंगजेबाला खूप राग आला. तेव्हा औरंगजेबाने सांगितले की याला चौकामध्ये उलटे लटकवा. मग संभाजी महाराज यांना चौकामध्ये नेऊन उलटे लटकवण्यात आले. जर तुमच्यामध्ये धैर्य नसेल तर याच्या पुढची कहाणी तुम्ही स्किप करू शकता किंवा तुम्ही ऐकू शकता. ॲक्च्युली मला सांगायला खूप त्रास होतोय, पण त्यांना चौकामध्ये उलटे लटकवण्यात आले आणि त्यानंतर कवी कलशांना कोठडीतून घेऊन येण्यात आलं आणि त्यांना सुद्धा हत्तीच्या अंबारीला बांधून पूर्ण चौकामध्ये फरफटत फिरवण्यात आलं. संभाजी महाराज हे इस्लाम धर्म स्वीकारायला तयार नव्हते. जवळपास 40 दिवस औरंगजेबाने संभाजी महाराजांचा छळ केला. त्यांना चापकाचे फटके दिले, अंगावरती इतक्या जखमा केल्या संभाजी महाराजांच्या, तरीसुद्धा हा स्वराज्याचा छावा झुकला नाही. अंगावरती एवढे घाव झालेले असताना त्यावरती हे मुघल मीठ चोळत होते, मिरची चोळत होते. इतका त्रास होत होता, परंतु संभाजी महाराज हार मानले नाही. ॲक्च्युली मला हे सांगत असताना इतका त्रास होतोय, पण मी ही कहाणी तुम्हाला पूर्णपणे सांगणार. असं असतं ना, त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार तर केलाच नाही आणि त्यांनी स्वराज्याचा खजिना देण्यासाठी सुद्धा नकार दिला. औरंगजेबाने त्यांना स्वराज्याचा खजिना कुठे आहे आणि तो खजिना त्यांना पाहिजे असं सांगितलं, पण संभाजी महाराजांनी स्वराज्याचा खजिना देण्यास नकार दिला आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यास सुद्धा नकार दिला. तर औरंगजेबाला राग आला आणि त्याने आदेश दिला की लोखंडाच्या सळया गरम केल्या जाव्यात आणि याचे डोळे बाहेर काढले जावेत. संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये गरम गरम सळया घालून त्यांचे डोळे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तेव्हा सुद्धा ते तेवढे रक्तबंबाळ झालेले असताना, इतका त्रास होत असताना त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला नाही. त्यांनी आपला धर्म बदलला नाही. त्यांचे हाताची आणि पायांची नखे उपटण्यात आली पकडीने, तरीसुद्धा इतका त्रास होऊन सुद्धा आपला स्वराज्याचा छावा झुकला नाही. इतकंच नाही तर म्हणजे औरंगजेबाला एवढा त्रास होत होता की मी याला एवढा त्रास देतोय तरीसुद्धा हा झुकत नाही, मी एवढं त्याला टॉर्चर करतोय, इतकं मेंटली फिजिकली सगळं टॉर्चर केल्यानंतर सुद्धा हा झुकत नाही. हा कसला शेर आहे? बरोबर आहे, हा कसा शेर आहे? एवढा हा छत्रपती शिवरायांचा छावा आहे. एका शेर बच्चा आहे. हे औरंगजेबाला कळून चुकले होते, म्हणून त्याने
छत्रपती संभाजीराजे यांचे हात आणि पाय कापण्याचा आदेश दिला. त्यांचे हात आणि पाय कापण्यात आले. आता फक्त धड राहिलं होतं. संभाजी महाराजांमध्ये तेवढेच प्राण उरले होते. तेव्हासुद्धा त्यांना सांगण्यात आलं की तू इस्लाम धर्माचा स्वीकार करणार आहेस की नाहीस. हात नाही आहेत, पाय नाही आहेत, हातापायांची नखे उपटण्यात आली, अंगावरती जखमा करण्यात आल्या, त्यावरती मीठ चोळण्यात आलं, मिरची चोळण्यात आली, जीभ देखील त्यांची कापण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याच्या स्तुतीसाठी कविता म्हणत होते. ते औरंगजेबाला बघवलं नाही म्हणून त्यांनी त्याची जीभ कापायला सांगितली. संभाजी महाराजांची जीभसुद्धा कापण्यात आली. इतका त्रास, इतकं टॉर्चर संभाजी महाराजांना करण्यात आलं. शेवटी औरंगजेब झुकला. त्याने 11 मार्च 1689 हा दिवस उजडला. त्या दिवशी त्याने संभाजी महाराज झुकत नाही आहेत हे कळाल्यानंतर त्यांनी आदेश दिला की संभाजी महाराजांचे मुंडके छाटण्यात यावे आणि ते भीमा आणि इंद्रायणीच्या नदीच्या तीरावर भाल्याला लावून लटकवण्यात यावे. असा हा काळा दिवस 11 मार्च उजाडला आणि संभाजी महाराजांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यानंतर त्यांचे मुंडके भीमा आणि इंद्रायणी नदीच्या काठावर भाल्याच्या सहाय्याने लटकवण्यात आले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाडवा होता. स्वराज्यावर शोककळा पसरली होती. जेव्हा सगळ्यांना कळालं की संभाजी महाराज वीरगती झाले, अमर झाले संभाजी महाराज, त्यांचे मुंडके नदीच्या काठावर लटकवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी पाडवा. विचार करा काय शोककळा पसरली असेल स्वराज्यावर. पण या राजाची कहाणी कधीही कोणीही विसरू नका, कारण इतका अत्याचार, इतका अन्याय कुठल्याच राजाने सहन केला नाही स्वराज्यासाठी. मी तुम्हाला आज म्हणणार नाही की माझ्या चॅनलला आज सबस्क्राईब करा. मी आज तुम्हाला म्हणेन की माझ्या चॅनलचे हा व्हिडिओ इतका व्हायरल करा, इतका शेअर करा सगळ्यांसोबत की सगळ्यांना या छावाची कहाणी कळाली पाहिजे. सगळ्यांना हे कळालं पाहिजे की हे जे आपण स्वातंत्र्याने वावरतो, हे जे आपण स्वातंत्र्याने फिरतो, त्याच्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यामध्येच छत्रपती संभाजीराजांचा विजय असो, ते अमर राहोत. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ह्या छावाची कहाणी सगळ्यांना कळाली पाहिजे. तो खरंच शेरचा बच्चा होता.